अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्रनाथा मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण भगवान शंकराची उपासना करण्यासाठी समर्पित आहे. महाशिवरात्री म्हणजेच भगवान शिवाची महान रात्र. ही रात्र आत्मचिंतन, भक्ती आणि साधनेसाठी श्रेष्ठ मानली जाते. महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. हा दिवस बहुतेक वेळा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. महाशिवरात्रीचे महत्त्व अनेक पौराणिक कथांशी जोडलेले आहे. त्यातीलच पहिली कथा म्हणजे शिव-पार्वती विवाह. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला अशी मान्यता आहे. त्यामुळे हा दिवस वैवाहिक जीवनातील सुख शांतीसाठीही महत्त्वाचा मानला जातो. त्यातील दुसरी कथा आहे नीलकंठाची कथा. देव व दानवांनी समुद्र मंथन केले असता त्यातून विष प्रकट झाले. सर्व सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले. ते विष प्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठात अडकल्यामुळे ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर तिसरी कथा आहे शिवलिंगाची उत्पत्ती. या दिवशी भगवान शंकर अमर निराकार शिवलिंग रूपात प्रकट झाले अशी श्रद्धा आहे. म्हणूनच शिवलिंग पूजनाला विशेष महत्त्व आहे. शिवलिंग हे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहे. ते निराकार ब्रह्माचे चिन्ह मानले जाते. शिवलिंग पूजन म्हणजेच अहंकाराचा त्याग करून ईश्वराशी भारतभर आणि जगभर महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. भक्त उपवास करतात. शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप, साखर, पाणी अर्पण करतात. बेलपत्र अर्पण करणे अत्यंत पवित्र मानले जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला जातो. अनेक भक्त रात्रभर जागरण करतात. महाशिवरात्री ही केवळ पूजा नाही तर आत्मिक जागृतीची रात्र आहे. रात्रभर जागरण केल्याने मन एकाग्र होते आणि नकारात्मक विचार दूर होतात. महाशिवरात्री आणि योगशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या रात्री ऊर्जेचा प्रवाह हा वरच्या दिशेने असतो. त्यामुळे ध्यान, योग आणि साधनेसाठी ही रात्र फार प्रभावी मानली जाते. महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते? अहंकाराचा त्याग करा, संयम ठेवा, सत्य आणि साधेपणा अंगीकारा, अंतर्मुख होऊन स्वतःला ओळखा. हा सण श्रद्धा, भक्ती, शांतता आणि एकतेचा संदेश देतो. समाजात सद्भावना वाढवण्याचे कार्य करतो. महाशिवरात्र हा केवळ सण नसून तो आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा महाउत्सव आहे. या दिवशी महादेवांची उपासना करून आपण आपल्या जीवनात शांतता, शक्ती आणि सकारात्मकता प्राप्त करू शकतो. जटामध्ये गंगा वाहे, चंद्र ललाटी शोभे. जटामध्ये गंगा वाहे, चंद्र ललाटी शोभे. सृष्टीचा आधार तूच, हे विश्व तुझ्या भरोसे. सृष्टीचा आधार तूच,
हे विश्व तुझ्या भरोसे, भोळेपणाने भक्तांवर कृपा सदा करसी, भोळेपणाने भक्तांवर कृपा सदा करसी. महाशिवरात्रीच्या रात्री शंकरा तुझी आराधना करसी, महाशिवरात्रीच्या रात्री शंकरा तुझी आराधना करसी. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम नमः शिवाय.